Hi friends, today we are learn about metals and non-metals. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स या युनिटची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. या आधी आपण 6 युनिट्सची माहिती अशाच प्रकारे घेतलेली होती. आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. मेटल्स अँड नॉन मेटल्स या घटकाबद्दल आपल्याला थोडंफार माहितीच आहे. या पृथ्वीवर जेवढ्याही वस्तू बनलेल्या आहेत त्या जवळपास सगळ्या मेटल्स अँड नॉन मेटल्सपासून बनलेल्या आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. या पृथ्वीवर जेवढ्याही वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्या 3 अवस्थेपासून बनलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहे. The physical state of substances, they are classified into 3 types, and which is solid, gas and liquid. आपल्याला माहिती आहे की सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सॉलिड, गॅस आणि लिक्विड ह्या अवस्थेपासून बनलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे, we know about all the objects or materials in the world are made from elements, compounds or their mixtures. म्हणजे सगळेच जे काही ऑब्जेक्ट्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत ते एलिमेंट्स, कंपाउंड्स आणि त्यांच्यापासून तयार झालेल्या मिक्सचर्सपासून बनलेले आहेत. We classified the matters. Matters are classified into 3 groups: elements, compounds and mixtures. Again, elements are classified into 3 kinds, which are metals, non-metals and metalloids. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मॅटर हे एलिमेंट्स, कंपाउंड्स आणि मिक्सचर्समध्ये डिवाइड केलेले आहेत. अगेन एलिमेंट्स हे मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्समध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि आज आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्स या घटकाची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. सर्वप्रथम मेटल्स काय असतात आपण बघूया. वी नो अबाउट मेटल्स. Also we have know the some examples of metals. या इमेजेसमध्ये बघा काही मेटल्सचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये कॉपर असेल, ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, स्टील इत्यादी. त्याच्या व्यतिरिक्त इतरही आपल्याला माहिती आहे. गोल्ड असेल, सिल्वर असेल, आयर्न असेल, कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम इत्यादी. ऑल ऑफ दीज आर एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मेटल्स हे किती उपयोगी आहेत. द मेटल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर डेली लाईफ्स. कंडक्शन ऑफ हीट असेल, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर काही उपयोग असतील, हे सगळे आपल्याला मेटल्सपासून होत असतात. आणि म्हणून फर्स्ट आपण त्याचे काही प्रॉपर्टी असतील ते प्रॉपर्टी समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. पहिल्यांदाच फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स या ठिकाणी बघूया. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं की एखाद्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं ठरलं की ती व्यक्ती कशी आहेत, काळे आहेत का, गोरे आहेत का, अशा प्रकारे जेव्हा आपण बोलत असतो त्याला थोडक्यात आपण त्या व्यक्तीबद्दल बोलत असतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी सांगत असतो. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मेटल्सच्या आपल्याला काही प्रॉपर्टी बघायच्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी आहेत फिजिकल स्टेट. वी नो द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स. दे आर क्लासिफाईड इंटू
3 groups and which are solid, liquid and gases. आपल्याला माहिती आहे फिजिकल स्टेट ह्या 3 मध्ये असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग आता आपण मेटल्सबद्दल बघायचं आहे. ऑल द मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. जेवढेही मेटल्स असतात ते सगळे सॉलिड स्टेटमध्ये असतात. बट एक्सेप्शन, काही अपवाद आहेत. मर्क्युरी अँड गॅलियम आर इन लिक्विड स्टेट. म्हणजे जेवढेही मेटल्स आहेत ते सगळे मेटल्स सॉलिड स्टेटमध्ये असतात, परंतु अपवाद, एक्सेप्शन, मर्क्युरी अँड गॅलियम हे जे काही 2 मेटल्स आहेत ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात इन ब्रीफमध्ये फिजिकल स्टेट ऑफ मेटल्स आपण सांगू शकतो. देन लस्टर. आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, लस्टर म्हणजेच त्याला आपण शाईन असं म्हणत असतो, त्याला चकाकी असं या ठिकाणी आपण म्हणत असतो. असे काही कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, आयरन असेल, या ठिकाणी आपण काही इमेजेस दाखवलेले त्यांना चकाकी आहेत. म्हणजे थोडक्यात ज्या मेटल्सला चकाकी आहेत त्या प्रॉपर्टीला आपण या ठिकाणी लस्टर असं म्हणत असतो. म्हणजेच ऑल द मेटल्स हॅव शाईन. जे सर्वच प्रकारच्या मेटल्सला या ठिकाणी शाईन ही असते. त्याच्यानंतर हार्डनेस. मीन्स जनरली मेटल्स आर हार्ड, नॉट सॉफ्ट. शक्यतोवर जेवढेही मेटल्स असतात ते हार्ड असतात, म्हणजे कठीण असतात, ते मृदू नसतात. बट एक्सेप्शन, सोडियम आणि पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय नाईफ. सोडियम आणि पोटॅशियम हे मेटल्स असे आहेत की ते सॉफ्ट असतात आणि आपण नाईफने ते कट करू शकतो. तर अशा प्रकारे हार्डनेस ऑफ मेटल्स आपण या ठिकाणी थोडक्यात सांगू शकतो. देन डक्टिलिटी. लुक दिस इमेज. या इमेजकडे बघा. कॉपर मेटल आहेत आणि त्या मेटलपासून कॉपर वायर या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरून डक्टिलिटी म्हणजे काय असतं आपल्या लक्षात येईल. व्हेन अ मेटल इज पुल्ड थ्रू अ होल इट्स वायर इज फॉर्म. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. म्हणजे थोडक्यात अशा मेटल्सपासून जी तार काढण्यात येते अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला डक्टिलिटी असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इन ब्रीफमध्ये आपण त्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. थोडक्यात डक्टिलिटी म्हणजेच ज्या धातूपासून आपल्याला तार काढता येते त्याला आपण डक्टिलिटी असं म्हणतो. देन malleability. The property due to which a substance can be hammered into a thin sheet is called malleability. मीन्स थोडक्यात ज्या मेटल्सला हॅमर करून त्या मेटल्सपासून शीट्स तयार करता येतात त्या प्रॉपर्टीला malleability ऑफ मेटल्स असे या ठिकाणी म्हणतात. म्हणजेच एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स, म्हणजेच मराठी सांगायचं म्हटलं की जे पत्रेसारखे असतात त्याला आपण थोडक्यात malleability असं या ठिकाणी म्हणू शकतो. देन कंडक्शन ऑफ हीट. पुन्हा एकदा या ठिकाणी इमेज बघा. कंडक्शन ऑफ हीट म्हणजेच काय. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजेच जे मेटल्स आहेत ते गुड कंडक्टर्स आहेत, म्हणजेच त्या मेटल्सपासून हीट ट्रान्सफर होऊ शकते. कंडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि थोडक्यात त्याच प्रकारे जे मेटल्स आहेत ते हीट कंडक्ट वाहून घेऊन जात असतात, म्हणून त्याला गुड कंडक्टर्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल्स सिल्वर, कॉपर, अल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. ह्याच्याही व्यतिरिक्त इतर जे काही मेटल्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी कंडक्टर्स आहेत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी सुद्धा आपण पुन्हा एकदा म्हणू शकतो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच आपण आजूबाजूला किंवा आपल्या घरात जे काही इलेक्ट्रिसिटी आपण बघतोय तर ती कशामुळे आहे तर मेटल्समुळे. कारण त्या ठिकाणी मेटल्समधून जे काही
इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या ठिकाणी चार्ज होऊन ते जात असतात. थोडक्यात आपण असं म्हणूया की मेटल्स आहे म्हणून इलेक्ट्रिसिटी ही ट्रान्सफर होत असते आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट एक्सेप्शन, या ठिकाणी सुद्धा अपवाद आहेत. लेड इज नेदर अ गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लेड हा धातू मेटल्स असा आहे की तो हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर नाही आहे. हे थोडक्यात अशा प्रकारचे जे काही एक्सेप्शन्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट, डेन्सिटी. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी, म्हणजेच जेवढेही मेटल्स आहेत त्यांना डेन्सिटी जास्त असते. एक्सेप्शन, सोडियम, पोटॅशियम, लिथियम हॅविंग लोअर डेन्सिटी देन वॉटर. पण सोडियम, पोटॅशियम, लिथियम सारखे काही धातू आहेत की त्यांची डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कमी असते. पण हे एक्सेप्शन सोडले तर जेवढेही मेटल्स आहेत त्यांची डेन्सिटी ही हाय असते. त्याचं एक्झाम्पल्स या ठिकाणी दाखवलेत बघा या टेबल्समध्ये. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिन्ही स्टेटमधील जे एक्झाम्पल्स या ठिकाणी दाखवलेत. तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की सॉलिडमध्ये जे मेटल्स आहेत मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयरन, लेड, गोल्ड ह्याच्या ज्या डेन्सिटी आहेत त्या डेन्सिटी ह्या खूप जास्त आहेत. पण त्याच्या कंपॅरेटिव्हली जर तुम्ही लिक्विड्स, गॅसेस जर बघितले तर त्यांच्या ज्या डेन्सिटी आहेत त्या कमी आहेत आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं की मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स, म्हणजेच त्याला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. एक्सेप्शन या ठिकाणी सुद्धा आहेत. Hg मीन्स मर्क्युरी, गॅलियम, सोडियम अँड पोटॅशियम हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स. पुन्हा एकदा या ठिकाणी टेबल दाखवलेलं आहे बघा. मर्क्युरी त्याचं मेल्टिंग पॉइंट आहेत -39, बॉइलिंग पॉइंट आहेत 357 आणि त्याच्या पुढे लिथियम असेल, ॲल्युमिनियम असेल, कॅल्शियम असेल किंवा इतर काही एक्झाम्पल्स असतील तर त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा हाय असतो. थोडक्यात मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स आणि असे काही एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन द लास्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आर सोनोरिटी. अगेन लुक ॲट दिस पिक्चर्स. या ठिकाणी पिक्चरकडे बघा. पिक्चर बघूनच तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी स्कूलमधील एक बेल आहेत, मंदिरातली टेम्पल्सली बेल्स आहेत, आणखीन या ठिकाणी एक वाद्य दाखवलं आहे. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मेटल्स आर सोनोरस. म्हणजेच आपण जर अशा मेटल्सला जर आपण स्ट्राईक केलं तर त्या ठिकाणी साऊंड क्रिएट होत असतो आणि अशा प्रकारे जो साऊंड क्रिएट होत असतो त्याला या ठिकाणी सोनोरिटी असं म्हटलं जातं. मेटल्स आर सोनोरस, दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. जेव्हा आपण मेटल्सला स्ट्राईक करत असतो तेव्हा त्या ठिकाणी साऊंड हा क्रिएट होत असतो आणि त्या प्रॉपर्टीला सोनोरिटी असे म्हणतात. या ठिकाणी त्याची डेफिनेशन दिलेली आहे. द ॲबिलिटी ऑफ मेटल्स टू प्रोड्यूस साऊंड व्हेन टॅप्ड विथ अ हार्ड मटेरियल. एखाद्या हार्ड मटेरियलने जर आपण त्या मेटल्सला स्ट्राईक केलं तर त्या ठिकाणी साऊंड हा क्रिएट होत असतो आणि त्यालाच आपण द प्रॉपर्टीज ऑफ सोनोरिटी असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी सांगू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. ह्या सगळ्याच फिजिकल प्रॉपर्टीज एका नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पाठांतरसुद्धा करायच्या आहेत. ह्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आपण बघणार आहोत, परंतु आज आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेला उर्वरित भाग आपण समजून घेऊया. थँक्यू.